हॅलो. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. काय आराम करत होता काय? हा आता आली ऑफिस मधनं. असं आहे का? हा बोला ना ताई. काय नाही रे, अनुभव सांगायचा होता. सांगा ना कुठून बोलताय? आम्ही लातूरहून बोलते. अच्छा, नाव वगैरे सांगायचंय? नाही नाही नाव नाही सांगणार. बरं बरं बरं. काय अनुभव आला ताई? अनुभव तर लय आला ताई. मला सांगायला शहारे आल्यासारखं यायचं. अरे बापरे. सकाळी ना मी आज म्हणलं आज अंतरिका आहे ना, हो 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 हो. म्हणलं लाल फुलच भेटत नाही, म्हणून लाल फुल भेटत नाही म्हणलं तर मॅडम दिव्यामध्येच लाल फुल आले ह्याचं आपलं अय्या. किती जास्वंद. सुंदर किती सुंदर. लई छान मॅडम. मला असं कुणाला तरी सांगायची इतकी इच्छा येत होती. मी तुम्हाला कालपासून फोन करत होते, दुसरा अनुभव सांगायला काल केला होता. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. पण आज कुणाला सांगू म्हणून मी तुम्हाला कॉल केले. अय्या. किती सुंदर अनुभव. खूप छान मॅडम. असं माझी मुलगी म्हणत होती गणू सॉरी हा, लाल लाल फुल नाही म्हटलं तर दिव्यामध्ये इतकं मोठं लाल फुल आलं मॅडम. मोठं लाल फुल आलंय. किती छान. म्हणजे स्वामींनी त्याचसाठी तुम्हाला थांबवलं बघा. हो. आज हा अनुभव द्यायचा होता ना स्वामींना तुम्हाला. खरंच. आणि मी किती असं माझ्या बहिणीला फोन लावला, उचलला नाही तिने. हा 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 हा. मग असं मनात म्हणत होते मी कुणापाशी आता मी असं माझ्या मनातलं सांगू म्हणून असं अरे माझं वा. मनच हे होत होतं. फोटो काढलाय का तुम्ही? हो काढलंय ना. हा मला पाठवा तर नंतर. हो पाठवते हं. पाठवते. आणि काय अजून अनुभव शेअर करणार होतात तुम्ही? मला ना सासरी पण घर नाही मॅडम आणि माहेरी पण नाही घर. अरे बापरे. म्हणजे असं आता आम्ही तर पहिलं पुण्याला राहत होतो, आता इथं शिरूरला आलो आम्ही राहायला. मग अच्छा. आमचं हॉटेल वगैरे होतं. मग आता हं. ती हॉटेलमध्ये आमचं एवढं काही असं पैशाचं वगैरे हेच होईना गेलं. खाणं पिणं बरोबर झाल्यामुळे आता आम्ही कपड्याचंच दुकान टाकलेलं. अच्छा. पण हॉटेल लाईन मध्ये तर खूप कमाई करतात ना ते लोक. करतात मॅडम, पण इथं कसं थोडा ग्रामीण भाग आला अच्छा. हा हा मग आणि ते बरोबर आहे बरोबर आहे. हां, थोडं एवढं काही चालत नाही. मग म्हणलं आपण थोडं चेंज करावं धंदाच. मग आता हा. ते कपड्याचं दुकान टाकायला लागलो आम्ही. हा ग्रामीण भागात कपड्याची दुकानं चांगली चालतात. हां. मग ती कपड्याचं टाकायले. मग आज स्वामीला म्हणलं स्वामी कसं करू, टाकू का नको टाकू का नको. स्वामी म्हणजे मी स्वामी सेवेत आल्यापासून मला हे डोक्यात होतं बरं मॅडम की अच्छा. हा 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 हा. हे दुकान चालना गेले तर तू कपड्याचं टाक म्हणून. अच्छा. हा हा. आणि उगाच असं मी विचार करत होते तर एके दिवशी म्हणजे दुपारी ना मी असं झोपले म्हणजे उभं पडले होते. हा हा. पडले तर मला असा डोळा लागला आणि उगाच स्वामीने मला असं असं उचलून घेतल्यासारखं मला स्वप्न पडलं मॅडम. आई गं! बघा बघा. ना. म्हणजे म्हणजे मला स्वामी तुम्हाला तारणार आहेत ताई सगळ्या ह्याच्यातनं. हां. आणि मला उगाचच असं वाटलं मला असं का स्वप्न पडलं असेल असं दुपारी मॅडम. हां, हां. आणि नंतर मग म्हणलं आपण आता करावं घट्ट मन करून टाकावंच म्हणलं. माझे मिस्टर थोडं इकडं तिकडं करत होते. चलते का नाही की, चलते का नाही की. मग बरोबर. भीती असते ना बिझनेसमध्ये हेच असतं. पण कसं हां. आहे ना ताई, धंदा करायचा ना तर थोडंसं रिस्क घ्यायलाच पाहिजे. मग आणि तेच थोडी झालं रिस्क ना. घ्यायची, थोडं सांभाळून पण पाऊल टाकायचं. एकदम हं. कंगाल पण नाही व्हायचं. पण हं. रिस्क शिवाय धंदा नाही. म्हणूनच म्हणलं. आणि ना मॅडम त्यांचं बायपासचं ऑपरेशन झालंय. अरे, अरे, अरे! किती वय आहे ताई त्यांचं? त्यांचं आता 40 आहे बघा. मग एवढ्या कमी वयात? मग त्यांना ती तळून त्रास पण व्हायला लागलाय सारखं. अरे, अरे, अरे! त्यांच्या म्हणून औषध म्हणलं गोळ्या चालू आहेत का? एकच तेवढी ब्लड पातळ व्हायची गोळी तेवढी एक चालू आहे. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. आणि मग ती तळाल्याने पण त्यांना असं कधी खोकला आला की ते ढास लागल्यासारखं कमीच होत नाही. अर्धा तास खोकला येत आहे. अरे बापरे! जरा मग तेलकट वगैरे कमी खायचं. भाज्यांना तेल कमी वापरायचं ताई. त्यांनी काहीच खात नाहीत मॅडम. तसलं तेलकट वगैरे त्यांना खायचंच नाही. मग त्यांनी खात पण नाहीत. पण ती तळल्यामुळे जास्त व्हायलंय. हां आणि कसं
जरा असं कच्चे काकडी, गाजर, टोमॅटो, बीट असं खायचं. ते खात नाहीत ना मॅडम. ते खात नाही म्हणून तर हे कधी-कधी असं टेन्शन येतंय. हां, किसून देत जा. ते ना चावायचा कंटाळा येतो हो सगळ्यांना. हां, त्याचं हां. किसून द्यायचं. त्याच्यात थोडंसं असं दही किंवा मीठ, काळं मीठ असं टाकायचं. करते कधी-कधी मूड असलं तर खाते कधी-कधी मग हां. कधी-कधी ते लसूण भाजून देते असं थोडासा तेलाचं बोट लावून भाजून देते. हां, 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 हां. आणि कधी मग? मग आता ती दुकान बंद करायचंय. आता कपड्याचं टाकायचे. हां, हां, हां. तर आमच्याकडं म्हणजे एवढे पैसे पण नव्हते मॅडम. असं इकडून-तिकडून करायचं म्हणलं तर झाली सगळी व्यवस्था. अरे वाह! हां. स्वामींना तुम्हाला करायलाच लावायचं होतं ना. हो, हो. आणि बघा ना मॅडम, हं. माझ्या आईकडं पण असं शेतामध्ये राहत होते. माझी इच्छा म्हणजे खूप दिवसापासून मी म्हणजे आईकडं पण असंच घरामध्ये राहिले असं असं शेतामध्ये शेतातल्या कसं घरात. हां, तसं. आणि माझ्या सासरी पण असंच घर आहे असं पहिलं कसं वाडे पांढऱ्या मातीचे वगैरे हो, राहायचे. हो. मातीचं घर. हां, मग तसंच. मग पण मला ते वाटलं किती छान की असतं ना ताई. त्याच्यात गारवा फार असतो ना त्या घरात. असतं मॅडम, पण आता ते सगळं पडलंय. ते लई अरे, अरे! दिवसापासून हां, हां. मग असं आणि माझ्या सासूबाईचं ऑपरेशन तुम्हाला मी केला होता कॉल मागं. हो का? हां. हं. ते ऑपरेशन झाल्यामुळं थोडं मग घराचं खालचं हं. बांधकाम थोडं केलं आणि वर पत्र्याचं शेड मारलंय असं 3 अच्छा. रूमाखाली. हां, हां, हां. तर बरं. मला तेच झालं तर मला असं इतकी खुशी होते ना मॅडम, की मग चला झालं घर बांधून? झालं. आ? घर बांधून झालं? हो झालं. खालचं तेवढं बांधलंय मॅडम. वर पैशाचं थोडी व्यवस्था होईना गेल्या म्हणून हां. वर असं 2-2.5 लाखाचं गुत्त दिलं ते शेड मारायचं. होईल, होईल. सगळं मग छान होईल ताई तुमचं. शेड मारलं मॅडम तर एवढं छान वाटलेलं ना मस्त हवेशीर मस्त असं मला त्या घरामध्ये असं वेगळंच असं असं वाटतं मी प्रसन्न, किती मोठ्या बंगल्यात आहे की वाटते. प्रसन्न वाटतं एकदम. हां, हां. खूप मस्त. आणि म्हणजे मला कपड्याचं दुकान? हां. कपड्याचं दुकान? आता एक 5-6 दिवसामध्ये ओपनिंग होणार आहे. होईल, होईल. खूप हां. छान चालेल बघा ताई ते. हां आणि कपडे वगैरे आणायला तिकडं मुंबईला, इकडं अंबाजोगाईला वगैरे असं मार्केट बघावं म्हणालं. वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. हां. हां. मग ती माझ्या बहिणीचा पण धंदा आहे कपड्याचा. तिनं म्हणली आपण इकडं पुण्याला, तिकडं चडचणला वगैरे बघू या म्हणली. हो, हो, हो. ती होईल, कपड्याचे होईल. मान एक आता ही धोंड्याच्या महिन्यापर्यंत ओपनिंग करणार आहे हो, 15-16 हो. मस्त, मस्त. अधिक महिना आहे ना आता. हां, हां. ते लोकांच्या खूप खरेदी छान, वगैरे. खूप छान ताई. लई सुंदरच. छान मॅडम. मी जसं स्वामी सेवा करायला लागले ना मॅडम, माझे सगळे असं मागं राहिलेले कामं पुढे यायलेत बघा. हो ताई, स्वामी तुम्हाला माहित नाही स्वामी म्हणजे काय जादू आहे. खरंच मॅडम हं. असं मी तुम्हाला अनुभव सांगितले ना तर माझ्या अंगाला काटे येऊन आले. मग स्वामींच्या सेवेत सगळ्यांचं भाग्य नसतं स्वामींच्या सेवेत यायला. खूप असं मी असं मला वाटते म्हणजे मला वाटायचं आपलं कधी होणार आहे का नाही, आपल्या कष्टाला फळ देणार आहे का नाही. हां, हां, असं हां. तरी वाटायचं मॅडम. माझे मिस्टर तर एवढे छान आहेत मॅडम, काही खात नाहीत, पीत नाहीत, जसं सांगेल तसं राहतात. अरे वाह! किती छान. लई सुंदर. छान मॅडम. मला तर म्हणजे असं वाटते असं कुणाचं आहेच का नाही की वाटते एवढे चांगले आहेत. अरे वाह! हे तर खूप छान. सगळ्यात मोठं भाग्य आहे ताई तुमचं. खरंच मॅडम. तेवढ्या बाबतीत ना मॅडम मला लई असं हे आहे. ते सुख असेल ना, तर बाकी सगळे सुख पायाशी लोळून घेतील. हो. आणि माझ्या भावाचं पण लग्न झालं मॅडम. माझ्या भावाला आता 31 वर्ष चालू आहे. काय, काय? भावाचं लग्नच होत नव्हतं ना माझ्या. अच्छा, 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 अच्छा. हां, हां, हां. मग ते भावाचं पण लग्न झालं. मी तुम्हाला जमल्यावर फोन केला होता. तर आता लग्न झालं. अरे वाह, 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 वाह! किती छान बघा ताई. लई छान मॅडम आता. आणि मुलीच्या पण आता तिची 10वी झाली मॅडम. मग ती लातूरला ऍडमिशन घ्यायचं होतं. हां, हां, हां. तर आम्हाला किती टेन्शन आलं होतं. आता हे कपड्याचं दुकान टाकायचे. तिला 1,00,000-2 लाख रुपये लागलेले असं वाटायचं. हां, हां, हां. पण मुलीचं ऍडमिशन मॅडम 10,000 मध्येच व्हायला लागले. तिने आई परीक्षा दिली ना. गं! किती हां, तर छान. तिने परीक्षा दिली तर ती एकदम आमचे 60,000 रुपये कमी झालेत मॅडम. अरे वाह! स्वामींनी मनात धरलं, हाताशी घेतलं ना एखाद्या व्यक्तीला, तिचं खरंच सगळं ना. भलं करून टाकतात स्वामी.
लयच भारी. असं आम्हाला टेन्शन आलं होतं आपण कसं करायचं आता आपली मुलं मोठे व्हायला एवढे पैसे लागले. हां. खूप टेन्शन आलं होतं मॅडम मला. आम्ही बरं. लातूरला ऍडमिशन घ्यायला गेलो तर 2-3 गाड्यावर मला स्वामी समर्थ असं दिसले. अय्या! बघा किती छान. सुंदर, सुंदर अनुभव ताई. मी शेअर करते हां ताई. हो, हो, हो. हां, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ आणि मला तो हो. फोटो पाठवा ताई. हो, हो. पाठवते. हां, श्री स्वामी हो, हो.